नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काही महिलांच्या बँक खात्यामध्ये अद्याप आलेले नाहीयेत। आता हे 1500 रुपये किंवा 3000 रुपये किंवा 4500 रुपये उर्वरित महिलांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन अर्ज हे आपल्याला 31 जुलैपर्यंत भरण्यास सांगितलं होतं। ज्या महिलांचं 31 जुलैपर्यंत फॉर्म भरले होते त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्यांचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक एकमेकांना लिंक होतं, अशा सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेत। आता ज्या महिलांनी 31 ऑगस्ट नंतर फॉर्म भरलेत त्यांचं काय, तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेली आहेत। ज्या महिलांनी 31 जुलै नंतर फॉर्म भरलेला आहे त्यांचं फॉर्म अप्रूव्ह सुद्धा झालेले आहेत किंवा त्यांचं बँक सीडिंग म्हणजे आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक एकमेकांना लिंक सुद्धा आहे, तर त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे अद्याप आलेले नाहीयेत। तर त्यांचे पैसे हे सप्टेंबर महिन्यामध्ये डायरेक्ट 4500 रुपये या रकमेमध्ये येणार आहेत। आता ज्या महिलांचं 31 जुलैच्या अगोदर त्यांनी फॉर्म भरले होते त्यांचं अप्रूव्ह सुद्धा झालेलं आहे, परंतु त्यांचं आधार आणि बँकेचं पासबुक किंवा आधार आणि बँकेचं अकाउंट एकमेकांना लिंक नसल्यामुळे त्यांचे पैसे होल्ड झालेले आहेत। तर त्या सर्व महिलांसाठी खुशखबर असणार आहे, कारण त्यांचे पैसे हे 31 ऑगस्टपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचा विषय, तुमचा फॉर्म 31 जुलैच्या अगोदर भरला आहे, तुमचा फॉर्म अप्रूव्ह सुद्धा झालेला आहे, त्याचबरोबर तुमचं बँकेचं आणि आधार एकमेकांना लिंक नाही आहे, तर तुमचे पैसे येणार नाहीयेत। तुम्हाला 3 गोष्टी क्लिअर पाहिजेत। एक तर तुमचा फॉर्म 31 जुलैच्या अगोदर भरलेला पाहिजे, त्यानंतर तुमचं आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक एकमेकांना लिंक पाहिजे आणि तुमचं फॉर्म अप्रूव्ह पाहिजे। असं जर असेल तर राहिलेल्या महिलांचे पैसे बँक खात्यामध्ये 31 ऑगस्टपर्यंत येणार आहेत। ज्या महिलांनी 31 जुलै नंतर फॉर्म भरले त्यांचे पैसे सप्टेंबरमध्ये, त्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या तिन्ही महिन्याचे पैसे एकामध्ये येणार आहेत, म्हणजे एकत्र पैसे येणार आहेत। त्यामुळे काळजी करायचं कारण नाही, परंतु तिन्ही गोष्टी क्लिअर पाहिजे। आणि काही महिलांचं असं म्हणणं होतं की सर आमचे डॉक्युमेंट्स पेंडिंग आहेत किंवा डॉक्युमेंट्स आमच्याकडे पूर्ण नाही आहेत, आम्ही फॉर्म भरायचं का, तर किंवा ही सप्टेंबरपर्यंत जी डेट वाढवून दिलेली आहे त्यानंतर सुद्धा फॉर्म भरू शकतो का, तर भरू शकता। या योजनेसाठी कोणत्याही प्रकारची शेवटची तारीख नाही आहे, त्यामुळे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स पूर्ण असले पूर्ण डॉक्युमेंट्स असल्याशिवाय फॉर्म भरूच नये। डॉक्युमेंट्स असल्याशिवाय फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होतो, त्यामुळे फॉर्म क्लिअर व्यवस्थित बघा डॉक्युमेंट्स वगैरे आणि मगच तुम्ही अर्ज करा। 100% फॉर्म तुमचा अप्रूव्ह होणार। काही केसेसमध्ये असं आहे की सर्व डॉक्युमेंट्स आहेत परंतु त्यांचे जे डॉक्युमेंट्स त्यांनी मोबाईलमध्ये स्कॅन केलेत ते क्लिअर दिसत नाही, त्यामुळे सुद्धा त्यांचं फॉर्म रिजेक्ट झालेला आहे। तर त्या लोकांनी काय करायचं आहे, पुन्हा चांगल्या प्रकारे फोटो काढायचे आहे किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर किंवा प्रिंटरमध्ये स्कॅन करायचं आणि मग अपलोड करायचं। या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली तर 100% तुम्हाला पैसे येणार। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 3 गोष्टी क्लिअर केल्या। महत्त्वाचा विषय, 31 जुलैच्या नंतर पैसे कधी येणार आहेत, तर 31 जुलैच्या नंतर फॉर्म भरलेले, अप्रूव्ह झालेले, आधार सीडिंग क्लिअर असलेल्या लोकांचे पैसे येणार सप्टेंबर महिने। आता 31 ऑगस्टपर्यंत कोणाचे पैसे येणार आहेत, तर सर्वात महत्त्वाचा, ज्या महिलांनी 31 जुलैच्या अगोदर फॉर्म भरला आहे, अप्रूव्ह झाला आहे, परंतु आधार पेंडिंग असल्यामुळे, आधार आणि बँकेचं पासबुक पेंडिंग असल्यामुळे त्यांचे पैसे मिळाले नाहीत, तर अशा महिलांचे पैसे हे 31 ऑगस्टपर्यंत मिळणार आहेत। बाकीच्या सर्व महिलांचे पैसे म्हणजे 4500 रुपये, 3 महिन्याचे 4500 रुपये हे सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार आहेत, या महिन्यामध्ये मिळणार नाही। त्यामुळे नुसतंच घाई किंवा नुसतंच आपल्या चॅनलवरती पण खूप महिला प्रश्न विचारतात, व्हॉट्सअपला प्रश्न विचारतात की आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, बँक सीडिंग झाले किंवा सगळं ओके, पण आम्हाला पैसे आलेले नाही, तर तुमचे पैसे आता येणार नाही, हे तुमचे पैसे सप्टेंबर येणार। आता 31 ऑगस्टपर्यंत कोणाचे पैसे येणार आहेत, ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही पण त्यांनी कधी फॉर्म भरला आहे, तर 31 जुलैच्या आतमध्ये फॉर्म भरला आहे आणि आत्ता त्यांचं बँकेचं आधार कार्ड वगैरे सगळं क्लिअर आहे, अप्रूव्ह झालं आहे, अशाच महिलांचं पैसे त्यांच्या 31 ऑगस्टपर्यंत त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।